शक्तीपीठवरून जयंत पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर खोचक टीका। ज्या देवी देवतांच्या नावावर सरकार शक्तीपीठ महामार्ग लादत आहे त्या खऱ्या देवाला आपल्या भक्ताची सुपीक जमीन गेलेली कधीच मान्य होणार नाही। मात्र महाराष्ट्रातील एका देवाला ती हवी आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली। त्या देवाला मी साष्टांग नमस्कार घालतो। माझ्या तालुक्यातील शक्तीपीठ रद्द व्हावे यासाठी प्रसंगी मुंबईपर्यंत दंडवत घालत येईन, असे सांगत त्यांनी विनंती आणि गोड बोलून सुरुवात करत इशाराही दिला। आमची परंपरा क्रांतिसिंह नाना पाटलांची आहे, असेही ते म्हणाले। वाळवा तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी ईश्वरपूर येथे आयोजित शक्तीपीठ विरोधी जनआक्रोश मेळाव्यात ते बोलत होते। क्षेत्रात गेलेल्या भाविकांची सोय व्यवस्थित नाहीये, त्याच्यावर पैसे खर्च करून भाविकांना तिथं गेलेल्या जवळ 5 किलोमीटर 4 किलोमीटर जवळ गेल्यावरती गर्दी वाढते, त्यासाठी व्यवस्था करायला कुणाचा विरोध? त्यामुळे ह्या कुठल्याही देवाला मला रात्री राजशक्ती स्वप्न पडली, त्यातले 3-4 देव आले, म्हणजे आम्ही मागणी नाही केलेली रस्त्याची, देवच म्हणतात आम्ही काय मागणी केलेली नाही जयंतराव, उद्या जो काय आमचा पाठिंबा नाहीये। आता मला एक सांगा की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केला जातोय असं सरकार म्हणतंय, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन गेलेली चालणार नाही। मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे, त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, साष्टांग नमस्कार घालतो। मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो, तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची गुंत काढा, कारण ह्या तालुक्याने विनंती करून गोड बोलून सुरुवात मी करतो, तर आमची परंपरा नाना पाटलांची, त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी एकसंघपणाने आलो।